नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत सर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूया. आज एक नवीन टॉपिक या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे समीकरणातील पक्षांतराचे नियम, रूल्स ऑफ ट्रान्सपोजिशन. विद्यार्थी मित्रांनो, पक्षांतर म्हणजे काय, पक्षांतराची गरज का पडते बरं, हा एक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मी तुम्हाला सांगेन पक्षांतर किती महत्वाचं असतं. पहा, एखादं समीकरण जर तुम्हाला गणितामध्ये सोडवायचं असेल तर पक्षांतराविना ते गणित अचूकरित्या सोडवता येणार नाही. म्हणजेच पक्षांतराविना आपण गणित सोडवू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये डाऊट असतील, काही त्याच्यामध्ये अडचणी असतील गणित सोडवताना, त्या सगळ्या क्लिअर या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता थोडंसं समजून घ्या की कोणताही गणित शिकताना, कोणत्याही स्टेप्स करताना या ठिकाणी महत्वाचे असतात, काही नियम असतात. तर या ठिकाणी फक्त 4 नियम आहेत. ते नियम या ठिकाणी मी पहिल्या भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ते नियम असे असतील: धन, ऋण, गुणिले आणि भागाकाराचे चिन्ह. म्हणजेच या ठिकाणी या 4 क्रिया गणितामध्ये मुख्यत्वे असतात. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नियम थोडक्यात समजून घ्या, त्यानंतर आपल्याला यावरची उदाहरणे सोडवता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिल्यांदा हे जे डावी बाजू आणि उजवी बाजू आहे, अशा समीकरणाला 2 बाजू असतात. त्यामध्ये LHS आणि RHS, लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड असं आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो. बघा, जर डाव्या बाजूला तुमची धन क्रिया असेल, म्हणजे धन चिन्ह असेल, तर ते उजव्या बाजूला गेल्यानंतर त्याचं पक्षांतर झालं की ते चिन्ह बदलतं, म्हणजे ते ऋण चिन्ह होतं. आणि जर डाव्या बाजूला ऋण चिन्ह असेल तर ते उजव्या बाजूला गेलं तर ते प्लस म्हणजे धन चिन्ह होतं. आणि तिसरा नियम सांगतो, जर गुणाकारामध्ये चिन्ह असेल डाव्या बाजूला तर ते उजवीकडे गेल्यानंतर ते भागाकारामध्ये जातं. आणि चौथा नियम, जर भागाकारामध्ये ते असेल डाव्या बाजूमध्ये असताना, तर उजवीकडे जात असताना ते गुणाकारामध्ये येतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे 4 नियम या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचे. आणि 4 नियम म्हणायला 4 नियम आहेत, खरं तर ऍक्च्युअल 2च नियम आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या क्रिया आहेत, धनाची विरुद्ध क्रिया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऋण आहे. मग जर धनाचं ऋण होत असेल तर नक्कीच ऋणाचं काय होईल, धन होईल. म्हणजे हे एकच झालं, म्हणजे पहिले हे 2 नियम एकच झाले. धन पक्षांतर झालं की ऋण होतं, ऋण पक्षांतर झालं की धन होतं. धन ऋण, ऋणचं धन. त्यानंतर पुढची जोडी या ठिकाणी गुणाकाराचं रूपांतर जर आपण पलीकडे घेतलं तर ते पक्षांतर झालं की ते भागिले होतं, आणि भागाकाराचं रूपांतर जर पक्षांतर केलं तर ते गुणिले होतं. म्हणजेच बेरजेच्या विरुद्ध वजाबाकी असते आणि गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार असतो. तर हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पक्षांतर आपण आता करणार आहोत. तर त्यासाठी मी आज पहिल्या भागामध्ये तुम्हाला शिकवणार आहे बेसिक मधील या 4 क्रियांवरचं पक्षांतर कसं होतं. आणि नंतर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या नंतरची डिटेल्स जी गणित असतील ती या ठिकाणी सोडवणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या या लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमुळे या ठिकाणी माझा आत्मविश्वास वाढणार आहे आणि मी सुद्धा नवीन असे जबरदस्त ट्रिक्स गणितातल्या तुम्हाला या ठिकाणी देणारे, चांगल्या पद्धतीची उदाहरणे या ठिकाणी तुमच्यापर्यंत ती पोहोचवणार आहे आणि तो सोडवण्याचा नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तर यासाठी तुमची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एका लाईकची, तुमच्या एका शेअरची, तुमच्या एका सबस्क्राईबची. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्न असा पडला असेल तुम्हाला की पक्षांतर म्हणजे नेमकं काय, का करायचं बरं पक्षांतर. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित सोडवत असताना जर तुमच्याकडून चिन्ह या ठिकाणी बदलण्यात आलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो ते गणित चुकण्याची दाट शक्यता असते. म्हणजेच 5वी पासून 10वी पर्यंत घ्या किंवा 10वीच्या पुढचंही शिक्षण तुम्ही घेत असाल तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित सोडवताना हे पक्षांतराच्या क्रियामधील चिन्हच कळत नाहीत आणि चिन्ह चुकतात. चिन्ह बदलताना गोंधळ निर्माण होतो आणि आपली धांदळ उडते आणि आपण आपल्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. तर तुम्हाला तुमच्या अचूक उत्तरापर्यंत नेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बिनधास्त राहा, बेफिकीर राहा. मी तुम्हाला या ठिकाणी ही चिन्ह कशी असतात, ही चिन्हांचा खेळ काय आहे, कशा पद्धतीने ह्यांना आपण सामोरं जावं लागेल ते या ठिकाणी पाहूया. तर बघूया पक्षांतराचे नियम. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या नियमाचं एक उदाहरण घेतो. या ठिकाणी उदाहरण असं घेईल मी, x + 4 = 10. तर हे माझं पहिलं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. आता मी तुम्हाला शिकवतोय पहिलं
नियम आणि पहिल्या नियमाचं हे गणित. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जर गणित मला सोडवायचं असेल तर बघा x अधिक 4 बरोबर 10. आता कोणतंही समीकरण असेल तर त्या समीकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो बरोबर चिन्ह असतं. बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू म्हणजेच LHS आणि RHS म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू हे नेहमी या ठिकाणी समान असतात. कारण हे जे बरोबरचं चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो, मी क्लासेसमध्ये त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगत असतो की बरोबरचं चिन्ह म्हणजे तराजूच्या काट्यामधलं ते मधलं काटा येतो की तो तराजूच्या दोन्ही पार्टांना बॅलन्स करण्याचं काम करतो. म्हणजे डाव्या बाजू आणि उजव्या बाजूला समान करण्यासाठी हे समान चिन्ह असतं, बरोबरचं चिन्ह असतं, इक्वल्स टूचं चिन्ह असतं. याचं कामच असतं या दोन्ही समीकरणाचं या ठिकाणी बॅलन्सिंग करणे, दोन्हीला समान ठेवणे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, मग चिन्ह जरी तुम्ही बदललं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की चिन्ह बदलल्यानंतर मग काय त्याचं हे मूल्य चेंज होईल का, बदलेल का, त्याची किंमत बदलेल का? अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तर नियम बनवलेले असतात. म्हणजेच धन चिन्ह या ठिकाणी उजव्या बाजूला गेलं तर ते ऋण होणार, म्हणजेच किंमत बदलणार नाही. दोन्ही बाजू ह्या शेवटपर्यंत संतुलितच राहतात, बॅलन्सच राहतात, यातील मात्र शंका नाही. तर बघा आता ही प्रत्यक्षात सोडवायला घेऊया. पहा, या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची विद्यार्थी मित्रांनो. तर x ची किंमत काढताना या ठिकाणी हे जे धन 4 आहेत, आता या धन 4 ला जर आपण उजव्या बाजूला नेलं तर त्याचं रूपांतर होईल आणि धन चिन्हाचं रूपांतर उजव्या बाजूला गेल्यानंतर ऋण चिन्हामध्ये होईल. म्हणजेच या ठिकाणी x बरोबर 10 ला 10 जसेच्या तसे ठेवायचे आणि हे धन 4 आहे उजव्या बाजूला गेल्यानंतर त्याचं ऋणामध्ये रूपांतर होणार. म्हणजेच धन 4 उजव्या बाजूला ऋण झाले. बघा नियमानुसार चालूया. आता विद्यार्थी मित्रांनो 10 मधून 4 गेले, सोपी वजाबाकी. तर या ठिकाणी तुम्हाला x ची किंमत मिळणार x बरोबर 6. बघा आता मी मगाशी सांगितलं होतं दोन्ही बाजू समान असतात, इक्वल असतात. चेक करून बघूया आपण. आपलं आलेलं उत्तर x ची किंमत 6 आली विद्यार्थी मित्रांनो. थोडक्यात पडताळा घ्या. ही 6 किंमत x च्या जागेवर ठेवून पहा. 6 अधिक 4 10, डावी बाजू 10 आणि उजवी तर ऑलरेडी 10 आहे. म्हणजे लिटरली मला तुम्हाला सांगायचंय विद्यार्थी मित्रांनो की दोन्ही बाजू बघा समानच आहेत, जरी चिन्ह बदललं तरी. म्हणजेच या ठिकाणी समीकरणातील पक्षांतराचा हा पहिला नियम आपण समजून घेतला असाल. आता पहिल्या नियमानंतर आपण जाऊया दुसऱ्या नियमाच्या एका उदाहरणाकडे. आता या ठिकाणी मी विद्यार्थी मित्रांनो y वजा 10 बरोबर 35 हे एक उदाहरण घेतो. आता हे उदाहरण सोडत असताना विद्यार्थी मित्रांनो नक्कीच ऋण चिन्ह दिसतंय तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी हे डाव्या बाजूला ऋण चिन्ह आहे तर उजव्या बाजूला ते धन होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ऋण 10 ला या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूकडे या ठिकाणी पक्षांतर त्याचं करावं लागणार आहे. म्हणजेच उत्तर लिहिताना विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की y हे जसेच्या तसेच राहतील, कारण आपल्याला y ची किंमत काढायची, y या चलाची किंमत काढायची. म्हणून y बरोबर हे 35 ला 35 अगोदर लिहा आणि हे ऋण 10 पलीकडे गेल्यानंतर ते धन 10 होतात. आता 35 आणि 10 या दोघांची चिन्ह समान आहे, त्यामुळे बेरीज होईल. 35 आणि 10 ची बेरीज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 45 येईल. बघा तुमचं उत्तर तुमच्याकडे आलं. आता y ची किंमत 25 आहे. चेक करून बघूया आपण. पडताळा घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आता गायडासारखं पाठीमागे बघायचं नाही, नवनीत सारखं. विद्यार्थी मित्र शेवटी पाहतात, अजिबात गरज नाही विद्यार्थी. तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे. पडताळा घ्या. तुम्हीच तुमचे गाईड बना, तुम्हीच तुमचे मार्गदर्शक बना, तुम्हीच तुमचे शिक्षक बना. बघा हे 45 किंमत मी y च्या जागेवरती डाव्या बाजूमध्ये ठेवली. तर 45 मधून 10 गेले, किती राहिले? 35. म्हणजे डावी बाजू ही 35 आणि उजवी बाजू देखील 35. मी तुम्हाला तेच सांगत आहे. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी तिसरं उदाहरण घेतो. पहा आता मी तिसरं उदाहरण घेणार आहे गुणाकाराचं. तर गुणाकाराचं घेत असताना या ठिकाणी मी असं घेईल 7m बरोबर 49. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की 7 आणि m या दोघांमध्ये ह्या एक पदीमध्ये गुणाकाराचं चिन्ह लपलेलं असतं. म्हणजे याचं 7 गुणिले m बरोबर 49. हे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण ज्यांना माहित नसेल त्यांनी समजून घ्या. आता मला किंमत m ची काढायची विद्यार्थी मित्रांनो. मग जर m ची किंमत काढायची असेल तर m मी डाव्या बाजूला ठेवणार, बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह असणार, 49 देखील जागेवरती असणार.
परंतु 7 हे आता गुणाकारामध्ये असल्यामुळे, गुणाकाराच्या संबंधात असल्यामुळे या ठिकाणी गुणाकाराचं रूपांतर जर उजव्या बाजूला करायचं असेल, पक्षांतर करायचं असेल, तर ते या ठिकाणी भागाकारामध्ये जातं. आता भागाकारामध्ये जातं म्हणजे छेदस्थानी घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. हे भागाकाराचं चिन्ह आहे, ते आपण छेदस्थानी अपूर्णांकामध्ये लिहिताना छेदामध्ये घेत असतो. आता बघा, गुणाकाराचं रूपांतर भागाकारामध्ये झालं. मग 7चा पाडा या ठिकाणी 49 पर्यंत म्हणा, 49 येईपर्यंत 7 1 7, 7 7 49, अशी काटाकाटी आपल्याला करता आली पाहिजे. यासाठी महत्वाचं आहे ते पाडे. बघा, म्हणजेच या ठिकाणी m ची किंमत आली 7. आता हीच किंमत आपण पडताळा करून बघितलं, व्हेरिफिकेशन जर केलं तर आपल्या लक्षात येतं की 7 ही किंमत जर आपण m च्या जागेवर ठेवली असती तर 7 आणि 7 यांचा गुणाकार झाला असता 49. म्हणजे डावी बाजू 49 आणि उजवी बाजू देखील 49. म्हणजेच या ठिकाणी हे समीकरण इक्वल आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मी 3 गणित घेतली. आता 4थं गणित या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माहित झालं असेल की सर आता भागाकाराचं घेणार, कारण गुणाकाराच्या विरुद्ध भागाकाराचं हे 4थ्या नियमाचं शेवटचं गणित या ठिकाणी पहा. ते या ठिकाणी मी घेईल p/15 बरोबर 8. आता विद्यार्थी मित्रांनो, मला किंमत या ठिकाणी p ह्या चलाची काढायची आणि तुम्हाला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जर एखादी संख्या छेदस्थानी असेल तर ती भागाकारात असते. म्हणजेच या ठिकाणी भागाकार म्हणजे छेद, लक्षात ठेवा. मग छेदस्थानची 15 ही किंमत आहे, या ठिकाणी उजव्या बाजूला गेली तर ती गुणाकारामध्ये जाते. म्हणजेच या ठिकाणी p ची किंमत मिळत असताना 8 आणि हे भागाकारातले 15 8 सोबत गुणाकारात जातात. म्हणजेच 15 आणि 8 चा गुणाकार या ठिकाणी होतो. आता तुम्हाला 15चा पाडा जर येत असेल तर 15 ते 120, तर या ठिकाणी तुम्हाला हे लिहिता येईल. नाही जरी आला तरी तुम्ही 8 ने 15 ला गुणू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 120 ही 4थ्या गणिताची किंमत आली. आता ह्याचा पडताळा आपण घेऊ शकतो. पहा, 120 ही किंमत आहे. 120 किंमत आपण जर p च्या ठिकाणी ठेवली असती तर इथे पहा 120/15 झालं असतं. याच्या ठिकाणी ठेवले असते तर 15 1 15, 15 8 120 म्हणजे 8. डावी बाजूचं उत्तर 8 आलं, उजवी तर 8च आहे. दोन्ही बाजू समान आहेत, इक्वल आहेत. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे सोडवता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 ज्या क्रिया आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, या प्रत्येकावरची उदाहरणं पाहिली. अशीच अनेक उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला घरी घेता येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा अधिकाधिक सराव करा. आणि हा एकच व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला त्या पक्षांतराचे जे नियमामधले जे डाऊट्स आहेत ते तुमचे क्लिअर करणार आहेत आणि तुम्हाला समीकरण हे अचूकपणे सोडवता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या वरील पुढील लेवलवरची सविस्तर उदाहरणं या ठिकाणी आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.